कशा रीतीने कोणता संदेश आपण या ठिकाणी सरकारला देऊ इच्छिता? या ठिकाणी येत्या 30 तारखेला या विमानतळाचं उद्घाटन करण्याचा घाट शासनानं घातलेला आहे। राज्य आणि केंद्र शासन त्या दृष्टीनं कामाला लागलेलं आहे। पण त्याचबरोबर ज्या दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला द्यावं असा आग्रह रायगड, ठाणे, पालघर, मुंबई या साऱ्या जिल्ह्यातील नागरिकांचा आहे, त्या विषयाच्या बाबतीत मात्र चालढकल करताना शासन दिसतंय। आणि म्हणून विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त समोर येत असताना विमानतळाला तत्पूर्वी दिवा पाटील साहेब यांचं नाव लागलं पाहिजे या उद्देशानं बाळ्यामामा यांनी या ठिकाणी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाबद्दल त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी या विषयाच्या बाबतीत सहकार्य करण्याची जी जबाबदारी स्थानिक म्हणून आमची आहे त्या अनुषंगानं आज ही जनता या ठिकाणी एकवटलेली आहे। बरं, एकतर अर्थात खासदार बाळामामा म्हणजे या ठिकाणी संसदेत आहेत, कुठेतरी म्हणजे त्यांना काही कुणकुण असावी का की सरकार जाणीवपूर्वक हे नाव देण्याची त्यांची इच्छा ना मानसिकता असं असावं किंवा पूर्वी बाळामामांनी हा विषय लोकसभेमध्ये घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतला की दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं पाहिजे, उद्घाटनापूर्वी ते लागलं पाहिजे, त्या दृष्टीनं लोकसभेमध्ये त्यांनी प्रयत्न केले। पण अचानक या ठिकाणी आपण बघतोय की विमानतळाचं 30 तारखेला उद्घाटन करायचं असा घाट घातला जातोय किंवा तशी चर्चा होते, अधिकृत काही अजून जाहीर झालं नाही। पण हे होत असताना नावाच्या बाबतीत मात्र मुख्यमंत्री असतील किंवा अन्य ज्यांच्याकडे हा अधिकार आहे ती मंडळी काही बोलायला तयार नाही आणि त्या अनुषंगानं थोडंसं कुठेतरी मनामध्ये धाकधूक लागल्यामुळे त्यांनी हा निर्णय कदाचित घेतला असावा। पण मी म्हणेन त्यांनी अगदी योग्य वेळी एक अतिशय चांगलं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या विमानतळाच्या नामकरणाचा जो लढा चालू आहे त्याला बळ मिळेल असं मला वाटतं।